चला मी बी दोन्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पांडुशी स्वतः संघाचा सरसेनापती ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला अर्जुन. गोलंदाजी मार्क एक वेगवान तेज तर्रार सचिन. इथून शॉर्ट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचलपेक करेल तोपर्यंत एक सिंगल दाब ऍड होईल. श्री गणेश होता या बुरुजवाडी संघाचा एका दाबेने 3 षटकाची मॅच असेल. दोन्ही संघाने लक्ष द्या. 3 षटकाची मॅच दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच पाहतोय आपण. एका बाजूला तारवाडी तर दुसऱ्या बाजूला बुरुजवाडी. याच विभागातील दोन्ही ताकदवर संघ. सचिन इथून लोअर फुलटॉस बॉल. इथून नितीन चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. इथून ओमकारला मात्र पारितोषिक दिलं जातं या विकेट हॅट्रिकचं. गणेश शेठ खडके यांच्या हस्ते मात्र दिलेच गेले आणि सामनावीराचा पुरस्कार देखील दिला गेलाय. इथून अजून एक डॉट बॉल. एक धाव धावपलकार फक्त अवघी आणि अवघी एक धाव. पॉवरफुल प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला भेटते तर सचिन या गोलंदाजाच्या माध्यमातून. इथून शॉर्ट पेच आणि त्याच्यावरती मात्र चपराक आलाय तो अर्जुनच्या बॅट मधून. या ओव्हर मधला पहिला षटकार. समालोचन कक्षामध्ये अगदी बक्षिसांचा वर्षाव होतोय. अगदी आपण नृत्य करत राहायचं. आजची रात्र मात्र तुमच्यासाठी देखील आहे. अगदी 15 दिवसाचा पेमेंट इथून घेऊन जायचंय तुम्ही सुद्धा. अर्जुन जसा स्ट्राइक वर आला एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून जरूर आला. इथून अंतिम बॉल चांगला फेकायचा आहे. लोअर फुलटॉस बॉल होता त्याला कन्वर्ट केलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल फेक करेल तोपर्यंत एक धाव सिंगल वेगाने कंप्लीट केले जाते. सिंगल पेक्षा काही मिळणार नाहीये. अजय सरांचा इथे इशारा. तो पहिलं षटक समाप्त झालंय मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा धावपलकावर. चांगले बॅटिंग सध्या राहिले बुरुजवाडी संघाची. नाणेफेकी जिंकून मात्र इथून धाडसी निर्णय घेतलाय तो बॅटिंग करण्याचा. इथून 12 धावा धावपलकावर. इथं दुसरं षटक हाताळण्यासाठी नामदेव येतो गोलंदाजी मार्कवर. अजून एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज ताडवाडी संघाचा अपकमिंग यंगस्टार. इथून क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथून जर चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर मोठे फटके मारावेच लागतील अर्जुन आणि पांडूला. मात्र तेवढ्याच ताकदीची सबर गोलंदाजी पाहतोय आपण नामदेवकडून. पहिलाच बॉल वेगावरती स्वार होऊन मिळतं. इथं नानाच्या नाबावर राहिलाय. पहिलाच बॉल पुनश्च गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर राऊंड विकेटने. इथून बॉल चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि इथून थोडासा बंबा रनआउटची चान्स बनू शकते. लेझी क्रिकेट पाहायला भेटतंय. क्षेत्ररक्षक प्रवीण कडून इथून मात्र चुकी होते.
याच वेळात मात्र 2 धाबा 1 चोरटी धाव देखील आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. 14 धाबा धावफलकावर. इथून एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा खर्च करतोय तारवाडी संघ. शेवटच्या मुमेंटला मात्र याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. पुन्हा गोलंदाज तयार नामदेव राईट आर्म राऊंड द विकेटने ऑन स्ट्राईकला पाहतोय अर्जुनला. आज सोने बॅट कट आहे का सर? लेग बाईज एस थँक्यू. 15 धावा धावफलकावर. नाना सध्या तरी चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल फेकलेत आतापर्यंत. 3 धावा खर्च करतोय. अजूनही उर्वरित 3 बॉल चांगले फेकायचे आहेत नामदेव या गोलंदाजाला. इथून ऑन स्ट्राईकला पाहतोय आता संघाचा सरसेनापती पांडूला पाहतोय. पांडूच्या पाठमधून अजून एकही मोठा पटका आला नाहीये. इथून येईल का नामदेववरती आक्रमण करेल का? जसा शॉर्ट पिच बॉल भेटला आणि त्याच्यावरती चपराक मिळेल तो. या बॉलवर षटकार. जे ज्या धावांची गरज होती त्या धावा मात्र इथे लागल्या जातात स्कोअर बोर्डवर. अजून एक क्लासिकल फटका. शतरक्षक कर्णधार मात्र त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याच्याकडून होते चुकी. लेझी क्रिकेट पाहायला भेटतं इथे नितीन पारदीकडून. स्वतः संघाचा संघनायक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये भरपूर धावा खर्च करतोय तारवाडी संघ. इथून गोलंदाजी तर चांगली राहते मात्र शतरक्षक साथ देत नाहीये. पुन्हा ऑन स्ट्राईकला पांडूला पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने नामदेव तयार. गोलंदाजी मार्कवर. इथून क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची चान्स बनवू शकले असती मात्र इथे सिंगल धाव बॅट होईल. धावफलकावर दुसरं षटक देखील समाप्त झालंय मैदानाच्या आतमध्ये. 24 धावा धावफलकावर. 12च्या सरासरीने 2 षटकामध्ये मात्र धावा जमा केल्या. त्या प्रथम सत्रात बॅटिंग करत असताना बुरुजवाडी संघ यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलंय पतळू आणि डोरेमॉनसाठी. त्यांनी इथे मुख्य मंचावरती यायचं आणि त्यांना सन्मानित करायचं आहे. 200 रुपयाचं बक्षीस आलंय पतळू आणि आसू होला. इथून नितीन येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल उडवलाय. लॉंग ऑफचा शतरक्षक तैनात आहे. यावेळेस मात्र चुकी होणार नाहीये. पहिला हादरा बसतोय 24 या धावसंख्येवर. पांडूला मात्र इथं परतावा लागेल. ज्या विकेटची गरज होती ते मात्र विकेट तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर आले. नितीनला मिळालेले पहिल्याच बॉलवर सफलता. एक वेगवान गोलंदाज आहे. इथून पंचांचा निर्णय येतोय. 9 बॉल 9+1 अशा 2 धावा ऍड होतील स्कोअर कार्ड मध्ये. असं वाटलं होतं पहिल्याच बॉलवर मिळाली सफलता त्यानंतर कमबॅक राहील मात्र इथून गोलंदाजाने खराब चेंडू फेकला. पुढील बॉल असेल फ्री हिट. अर्जुन साठी सुवर्ण संधी. या बॉलवर मोठा फटका येईल का? इथून क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. ओमकार पारधी होता त्या ठिकाणी. स्लिपचा शतरक्षक त्याच्याकडून झाली चुकी. या बॉलवर मिळतील त्या 2 धावा.
दोन धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या अंकावर आणि इथून एक गडी बाद 28. सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये प्रथम सत्रात बॅटिंग करणारे टीम बुरुचवाडी. इथून नाणेफेकी बुरुचवाडी संघाच्या बाजूने लागली जरूर होती, म्हणजे निर्णय घेतला तो आत्ता कुठेतरी सार्थक ठरतोय. झेलची संधी नामदेव त्या ठिकाणी होता, मात्र त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर. इथून झेल झालाय जमिनीला दान. एक सिंगल धाव ऍड होईल. 29 धावा धावफलकावर. शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक नितीन हाताळतोय. एक चेंडू जरूर खराब फेकलाय नितीन या गोलंदाजाने, मात्र इथून कमबॅकिंग षटक राहील का नितीनचा? राईट आर्म राऊंड द विकेटने स्ट्राईक एंडला पाहतोय राजेश. इथून शॉट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक, थोडासा बंबल झाला. एक धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न होईल का? ते दोन्ही फलंदाजांमधील चांगलं तालमेल. फक्त एक सिंगल धाव मिळेल. 30 धावा धावफलकावर. फायटिंग स्कोर सध्या तरी चांगला आहे. प्रथम सत्रात बॅटिंग करत असताना उर्वरित काही बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या पूर्वार्धातील. नितीन तयार, गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेटने क्रॉस बॅटेड फटका चांगला आहे आणि इथून मिळतील त्या 4 चौकार असेल. अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल असेल. अगदी मोठं शेवटच्या पतळूसाठी बॉलवर टार्गेट 200 रुपयाचं सेट बॉल बक्षीस आहे. आला. एक धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रथम सत्रात बॅटिंग करत असताना मात्र इथून 36 धावा बनल्यात 3 ओव्हरमध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये मात्र 18 बॉल मध्ये बनवायच्या त्या ताडवाडी संघाला 37 धावा. मधुकर डोमणिया आणि आसू होळा यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं बक्षीस आला. ते मात्र अगदी ऊर्जा देण्यासाठी या पतळू आणि डोरेमॉन या दोन अगदी बाहुल्यांसाठी या अगदी चिंचमाळ आणि निंबारवाडी या दोन संघादरम्यान दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चिंचमाळ आणि निंबारवाडी. प्रथम सत्रात बॅटिंग करत असताना बुरुजवाडी संघाने इथून 18 बॉल मध्ये 36 धावा बनवल्यात आणि इथून मात्र 18 बॉल मध्ये 37 धावा चेस करायच्या त्या ताडवाडी संघाला. इथून मात्र डिपेंड केला जातील की चेस केला जातील. 18 बॉल मध्ये आपल्याला समजेल की कोणता संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल, बुरुजवाडी की ताडवाडी. 18 बॉल सांगून जातील. डोरेमॉन आणि पतळूसाठी आता मोठं पारितोषिक आले. नितीनजी पारधी आणि शंकरजी डुमणे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. जोरदार टाळ्या. आता मोठं नृत्य करायचंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी झोपून देखील नृत्य केलं तरी कमी नाहीये. 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. एक जोरदार गाणे वाजवायचे आणि नृत्य देखील हे दोन बाहुले आपल्या सगळ्यांच्या समोर
मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र इथे नाणेफेकी केली जाईल. लिंबारवाडी बी आणि चिंचमाळ या दोन संघादरम्यान चालू असलेल्या मैदानामध्ये सामना ताडवाडी आणि बुरुजवाडी या दोन संघादरम्यान ती 18 बॉल मध्ये 37 धावा बनवायच्या त्या ताडवाडी संघाला. इथून पहिल्याच बॉलवर बिग विकेट डाऊन. संदीप मात्र इथे पहिल्याच बॉलवर डगआउटचा रस्ता इथं पकडा टुटीचे. एवढीचे थँक एवढीचे. ताडवाडीच्या फलंदाजासाठी मात्र इथे बक्षीस लावले जात आहे. जानू शेठ खडके प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये जानू शेठ खडके यांच्या हस्ते मात्र रोख रक्कम दिली जाईल. इथून पहिल्याच बॉलवर महत्वाचा गडी बाद झाला तो संदीप आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावर प्रदीप. इथून मात्र प्रदीपला चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर पाहतोय वेगवान तेज तर्रार गोलंदाज मात्र पंच दर्शवतात खराब बॉल आहे, वाईट बॉल. एका धाबेने मात्र इथे श्री गणेश होतं वाईट बॉलने एक धाव फलक. इथे 37 धावा बनवायच्या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ताडवाडी संघाला त्या बनवल्या जातील की रोखल्या जातील. कारण गोलंदाजीचा तोपखाना म्हणून ओळखले जाणारे बुरुजवाडी संघ अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अर्जुन. कर्णधाराने मात्र पहिलं जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी अर्जुन च्या खांद्यावर जबाबदारी दिले. जबाबदारीचं षटक हाताळत असताना इथून सध्या तरी त्याच्या नावावर 2 बॉल राहिलेत. एक वाईट बॉल जरूर फेकलाय. इथून मात्र लॉप केलाय क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा. टीपला जाईल झेल आणि अजून एक गडी बाद होईल. एक या धावसंख्येवर दुसरा गडी बाद. इथे मात्र पाहुण्यांचं आगमन झालं. माननीय श्री अमित शेठ ठाकरे उद्योजक बेलवाडी यांचं आगमन झालं. साहेब यांच्या मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे. शृंखलेचा आनंद घ्यायचा आहे. सहर्ष स्वागत. जय सोंडाई माता चषक 2026 मध्ये पर्व पहिल्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि कुशा शेठ लोथे यांच्याकडून आपण या मुख्य स्पर्धेला अगदी सहकार्य लाभलंय. साहेबांचं सहर्ष स्वागत. इथे सचिन येतो या नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती. अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी इथे मात्र चांगली आहे. सध्या तरी अर्जुनच्या नावावर हे षटक राहिलंय. इथून मात्र उर्वरित बॉल मात्र चांगले फेकायचे. 37 धावा रोखायच्या दुसऱ्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणारे टीम बुरुजवाडीला. सध्या तर आग ओकणारी गोलंदाजी अर्जुनच्या माध्यमातून पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथून मात्र लॉप केलाय. मिड ऑफ क्षेत्ररक्षक चेंडू खाली जरूर होता मात्र इथून झाली चुकी आणि झेल सोडला जातोय सचिन सारख्या फलंदाजाला. मात्र मैदानाच्या आतमध्ये जीवनदान. त्या जीवनदानाचं मात्र तुम्हाला नक्की शेवटच्या मुमेंट पर्यंत ही किंमत मोजावी लागेल. सुकेश जाधव साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. आपण इथे मुख्य मंचावर यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना. इथून लाऊड अपील मात्र इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळतील. त्या नशिबाच्या 4 धावा ज्या सचिनचा झेल सोडला होता मात्र इथे त्याच्या नशिबाच्या मध्ये अजून एक साथ मिळते 4 धावेने.
थँक्यू. उर्वरित 12 मध्ये बनवायचे आता 30. 12 मध्ये 30 रोखल्या जातील की बनवल्या जातील, कारण केतन अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचचा हिरो केतन इंदोळा ऑन स्ट्राईकला पाहणार, नॉन स्ट्राईक एंडला सचिन. इथून मात्र केतनला चांगला खेळ करावा लागेल. इथून जर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर षटकारांची आतिषबाजी करावीच लागेल. दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तर इथून 12 मध्ये 30 रोखायचे आहेत. ते क्षेत्ररक्षण करणारे बुरुजवाडी टीमला गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण. एक छोटासा नन्ना मुन्ना जादूगर सूरज येतोय गोलंदाजी मार्कवर. बुरुजवाडी संघाचा अपकमिंग यंगस्टार गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल सोडून दिलाय फलंदाज केतनने. पंच दर्शवतात खराब बॉल आहे. इट इज अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल वाईटच्या स्वरूपामध्ये. 8 धावा धावपलकर. उर्वरित आता 12 मध्ये बनवायच्यात 29. 12-29 समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. उर्वरित 12 मध्ये 29 बनवायच्यात. केतन मध्ये ती क्षमता आहे आणि इथून मात्र ते मोठे पटके पाहायला मिळतील का? मागचा मॅचचा हिरो. पहिलाच बॉल डॉट डॉट. पहिला बॉल जरूर वाईट पिकला होता सूरज या गोलंदाजाने. इथून मात्र दुसरा बॉल गोलंदाजाच्या नावावर. डॉट बॉलची सांगतो होता. आता 11-29 समीकरण. राजू शेठ मोरे, आपण वेळात वेळ काढून मात्र इथपर्यंत या स्पर्धेसाठी भेट दिली आणि इथून मात्र आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केला जाईल. इथून ग्रुप ग्रामपंचायत बोरगावचे विद्यमान सदस्य रमेश दादा पारदी यांच्या शुभ हस्ते मात्र इथं राजू शेठ मोरे साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह. अजिंक्य शेठ देशमुख यांचा देखील मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो साहेब आपण देखील यायचंय. राजशेठ गोरे यांच्या हस्ते मात्र हा मान सन्मान केला जाईल अजिंक्य शेठ देशमुख यांचा. राजा शेठ गोरे एक युवा उद्योजक आपण पाहतोय. यांच्या मात्र शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. या स्पर्धेमध्ये आलेल प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान केला जातोय. आयोजक पाहतोय आपण गणेश शेठ खडके. रामा 11 पोखरवाडी यांनी आयोजित केलेली स्पर्धा जय सोंडाई माता चषक 2026 हे पहिलं पर्व. पहिलाच पर्व तर दमदार राहिला. इथून पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. दांडी गुल. इथून मात्र नितीनला परतावा लागेल. अपकमिंग यंगस्टार बुरुजवाडी संघाचा नन्ना मुन्ना जादूगर सूरज. हॅट्रिक बॉल. स्कोरर देवीदास मेंगाळ आम्हाला इथून माहिती देत असताना की पहिलाच व्हाईट बॉल जरूर फेकला होता गोलंदाजाने आणि तिथून मात्र 2 डॉट बॉल.
गणेश शेठ खडके यांचे मात्र वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान केला जाईल. पाहू शेठ खडके आपण यायचं आहे, आपला देखील मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो की रमेश दादा पारदे यांच्या शुभ हस्ते मात्र हा मान सन्मान केला जाईल. ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव खुर्द चे विद्यमान सदस्य यांच्या हस्ते मात्र भाऊशेठ खडके यांचा मान सन्मान केला जाईल. इथून बॅटची टॉप एज आणि अजून एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर सचिन सावंत. डीजे थँक यू डीजे. इथून 11 धावा धावफलकावर कमबॅकिंग स्पेल राहिला सूरजच्या नावावर. फक्त 4 धावा खर्च केला आणि 3 महत्वाचे गडी मात्र बाद केले इथून ताडवाडी संघाचे. गोलंदाजी करत असताना सूरजने मात्र कमबॅकिंग स्पेल हाताळला. इथून उर्वरित आता 6 मध्ये बनवायच्या आहेत त्या. 26 6 मध्ये 26 बनवायच्यात गोलंदाजी मार्कवर. संघाचा सरसेनापती पांडू येतोय गोलंदाजी मार्कवर. प्रवीण आहे असून एक टॉप एज आल्या पावली मात्र माघारी. ते प्रवीण स्वतःवर नाराज असेल या पटक्यावरती. टू डीजे इथून लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचलाय. त्याच्याकडून थोडासा पंबल पाहायला भेटला मात्र बॅकअप चांगलं राहिलंय आणि इथून मिळतील त्या 2 धावा. 13 धावा धावफलकावर. असं वाटतंय आता सामना सोडून दिलाय की काय ताडवाडी संघाने. आता 4 मध्ये बनवायच्या 24. 4 मोठे पटके. नामदेव मध्ये ती क्षमता आहे का? पांडू मारून देईल का? 4 मोठे पटके. इथून पहिला पटका आलाय की काय असं वाटतंय. बबन आहे त्या ठिकाणी. इथून अजून एक गडी बाद होईल. झेलच्या स्वरूपामध्ये नामदेवला सुद्धा परतावं लागतंय. हॅलो थँक्यू डीजे. युनिकॉर्न बाईकची चावी हरवली आहे. कुठल्या प्रेक्षक वर्गाने किंवा खेळाडूंना जर सापडली तर ती आणून द्यायची आहे. युनिकॉर्न बाईकची चावी हरवली आहे. जर कुणाला भेटली तर या ठिकाणी आणून द्यायची आहे. इथे फक्त आता औपचारिकता राहिली या सामन्यामध्ये. 13 धावा धावफलकावर. जिथे 18 बॉल मध्ये 37 धावा बनवायच्या होत्या त्या ताडवाडी संघाला. आता सामन्यामध्ये पूर्ण पकड बनवली आहे ती बुरुजवाडी संघाने. 2 बॉल आणि 24 धाबींची गरज. एक ते पद सन्मान देण्याचा काम बॉल मात्र इथून अजून एक डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल फेकायचा आहे तो पांडू या गोलंदाजाला. स्ट्राईक एंडला नितीन. सन्मान घ्या आल्यावरती
इथून मात्र विजय होतो तो बुरुजवाडी संघ. बेस्ट ऑफ लक बुरुजवाडी. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच हार्ड लक ताडवाडी संघ. आपला देखील खेळ चांगला राहिला स्पर्धेमध्ये. मात्र शेवटच्या मुमेंटला मात्र आपल्याला हार पत्करावी लागेल. आपण केलेल्या या सामन्यामध्ये छोट्या छोट्या चुका